तर रडायचं नाही. आमच्याकडे कधीही वाटलं काही वाटलं की इथे यायचं. आपल्याला दुःख खूप कमी आहे ह्या माता माऊल्यांपेक्षा. यांनी सगळ्यांनी दुखवलेलं आहे ना वत्सलाजी? खूप आशीर्वाद आहेत सगळ्यांचे. नाही रडायचं नाही रडायचं नाही रडायचं बाळा. स्वरा, स्वराज आणि माझा वाढदिवस शोध वृद्धाश्रममध्ये कसा साजरा करण्यात आला, फुलणे फुलाची पाकळी मी काय मदत केली आणि यांचं दुःख काय आहे ना हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, लाईक करायला मात्र आजींना विसरू नका. सीतामाईला नावं ठेवलेले लोखंडी ह्या समाजात आपण कोण काय म्हणतंय न विचार करता स्वतःला उभं करायचं, छान जगायचं हे आयुष्य. हॅलो, हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आपण आता जात आहोत स्वराचा, माझा आणि स्वराजचा तिघांचा पण बर्थडे सेलिब्रेशन साठी आजी सोबत. तर कंटिन्यू व्हिडिओवर बनून राहा, कारण आजची ब्लॉगिंग एकदम प्लेन आहे. कुठंच एडिटिंग नाही, कुठं काहीच नाही. आपण अशा लोकांजवळ जात आहोत की तिथं गेल्यावर भरपूर आपलं दुःख कमी होते. ओके. आणि माझं असं मत आहे, जर आपण कमावत असेल तर त्याचा एक हिस्सा दान धर्म केला पाहिजे. तर अजून मी तिकडं पण स्वराचा बर्थडे साजरा करण्यात आहे, परंतु आज एक नवीन मला याचा पता लागला, शोध लागला मला. तर तिथं आपण जातो. ओके बेटा, केक कट करायचा, चलो. तर आता आपण निघत आहोत आणि त्याच्यामुळेच आज म्हटलं ब्लॉगिंग करायची, तर प्लेन ब्लॉगिंग करायची. नेहमीच आपण एडिटिंग वगैरे करतो. तर जस्ट आपण निघालेलो आहोत. त्याच्यामध्ये मला 2-4 दिवस झाले बरं पण नाही आहे, पण इट्स ओके. आनंद साजरा करायचा असेल तर जावंच लागणार आहे. तर चलो. आम्ही अशा पद्धतीने निघालेलो होतो, परंतु तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ होती, त्याच्यामुळे ना भरपूर असं ट्रॅफिक होतं आणि रश भरपूर होता. म्हणजे कितीतरी दूर गाड्या होत्या. आणि समोर आहे स्वामी महाराज, आपले दर्शन झालेलं आहे, बघू शकता. श्री स्वामी समर्थ दिसलं का? हे बघा, श्री स्वामी समर्थ आहे गाडीवर लिहिलेलं. म्हणजे स्वामी सुद्धा आपल्या सोबत नेहमी असतात. आणि नेहमी आम्ही घरातून निघतो ना तेव्हा आम्हाला स्वामी महाराजांचं दर्शन 100% असतो. म्हणजे कुठेतरी कुठल्या तरी रिक्षावर, कुठल्या तरी गाडीवर श्री स्वामी समर्थ असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला दर्शन देतात. तर चला, कशाचा तरी साऊंड येतोय. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? होस्ट तुम्ही मस्त मजेत असणार आहे. तर आजचा व्हिडिओ मला माहिती आहे सर्वजण बघतील नाही, कारण आजचा व्हिडिओ सामाजिक याच्यावर आधारित आहे. तर ज्योतिताई जे आहे त्यांचं शोध वृद्धाश्रम आहे. त्यांना सरकारकडून कुठलीही मदत भेटत नाही आणि खूप छान ते वृद्धाश्रम चालवतात. तर आम्ही निघालो तर सगळ्यात पहिले ढोल वाजताना दिसले. आणि तुम्हाला माहिती आहे अकोटला मी ढोल वादन करत होती, परंतु आता इथं पण करायचं आहे. पण प्रमोशन एवढे येऊन पडलेले आहेत की मला ना घर सकाळपासून तर झोपेपर्यंत मी प्रमोशनच करते. मला अजिबात वेळच मिळत नाही. बघू, जर ढोल वादनाला चान्स भेटला तर नक्कीच करू. नंतर आम्ही HDFC रोडनं गेलो तर तिथं ना फ्रेंडशिप डे होता. तर त्या दिवशी भरपूर मुलं मुली तो फ्रेंडशिप साजरा करत होते. त्याच्यानंतर आम्ही एका केकच्या दुकानावर थांबलो आणि सर्व आजींसाठी आम्ही केक घेतला. त्याच्यानंतर एका शॉपवर थांबलो आणि फुलणे फुलाची फाकडी म्हणजे काही अन्नधान्य घेतलेले आहे. म्हणजे पीठ, साखर, पत्ती, तेल जे काही माझ्या परीने मला द्यायचं होतं ते मी दिलेलं आहे. स्वीट म्हणून आजींसाठी मस्तपैकी मोतीचूरचे लाडू आणि थोडासा नाश्ता घेतलेला आहे. फायनली आम्ही तिथं पोहोचलो आणि पोहोचल्या आमचं स्वागत डॉगीने केलेले आहे, कारण त्यांच्या रक्षणासाठी डॉगी आहे की तिथं. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो आणि मदत सगळ्यात अगोदर ताईला दिली. तर ताई बोलल्या की एवढं कशाला आणलं बाबा, तुम्ही सुद्धा एकट्याच आहे आणि मला मदत करताय. तर म्हटलं इट्स ओके, दाने दाने पे लिखा होता है खाने वालों का नाम. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेला आहोत. या आहेत ज्योतिताई, ज्या वृद्धाश्रम चालवतात. आणि ज्योतिताई अशा स्त्रियांचा सांभाळ करतात जे रस्त्यावर, म्हणजे मुलं कसे आईबापाचा जीवाचा कंटाळा आला वागवायचा की रस्त्यावर सोडून देतात किंवा बेवारस म्हणून दवाखान्यात सोडून देतात. तर अशा स्त्रियांना ताई घरी घेऊन येतात आणि एखाद्या छोट्या मुलीसारखा त्यांचं पालन पोषण करतात. इव्हन म्हणजे त्यांना मेहंदी, नेलपेंट, छोट्या छोट्या मुलींचे कपडे, डान्स यांना पाहून समजतं की आपल्या आयुष्यात दुःख आहे ते काहीच नाही. यांचा सहारा सर्वच गेलेला आहे. आईबापा गेले, सगळ्यात पहिले आईबाप जीवनातून गेले. त्याच्यानंतर ज्या लहान मुलांना आपण लहानाचं मोठं करतो त्यांनी पण सोडून दिलं, नवऱ्यानी पण सोडून दिलं. तर या माऊलींनी कुणाकडे बघायचं सांगा.
यांच्याकडे बघून समजतं की आपल्या आयुष्यात जे दुःख आहे ते काहीच नाही आहे. तर आम्ही इथं पोहोचल्यानंतर स्वराजला कोणी काहीच नव्हतं सांगितलं, तरी स्वराज घाई करत होता की मला म्हणजे आजींना लाडू द्यायचे. आणि स्वराजने सगळ्यात पहिले गेल्या सर्वांना शेक हँड केली. त्याच्यानंतर स्वराजने मस्त सगळ्यांना मोतीचूरचे लाडू वाटले. आणि ते बघून ना ताईंना म्हणजे खरंच खूप आश्चर्य वाटलं की त्याला कोणी काहीच सांगितलं नाही, म्हणजे काही सूचनाच दिल्या नाही, तरी पण त्याला किती काही नाही. एखादा मुलगा कसा स्वतःहून लाडूचा डब्बा उघडला आणि खाल्ला असता, परंतु त्याने तसंच कोणतीच प्रकारची घाई केली नाही. तर त्याने मस्तपैकी सर्वांना लाडू वगैरे वाटप केले. आणि त्याच्यातल्या ज्या एक अनिता ताई आणि चकुली ताई आहे ना, त्या खूप छान डान्स करतात. तर ताईंनी त्यांना पाठवलेलं होतं ड्रेस चेंज करायला मस्तपैकी. तर तिकडल्या रूममध्ये पण 2 आजी होत्या, त्या झोपलेल्या होत्या. तर स्वराज त्यांच्याकडे पण गेला आणि त्यांना पण म्हणजे लाडू वगैरे देत होता बघा. आणि त्याच्यानंतर आम्हाला केक कट करायचा होता. तर त्याच्या अनिता आजी आहेत त्या मस्तपैकी ड्रेस वेअर करून आल्या होत्या. छकुली आजी पण मस्तपैकी लहान मुलीचा ड्रेस वेअर करून आल्या होत्या. तर आता इथं आम्हाला केक कट करायची तयारी चालू होती. तुम्हाला तर माहिती आहे स्वराचा वाढदिवस झाला, तर स्वरा काही बिचारी घरी नव्हती, म्हणून मग तिचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही इथं गेलेला आहोत. सर्व आजींसोबत तो आनंद आम्ही साजरा केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, पण ते सर्व विसरून जातात. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी सर्वांसोबत केलेला आहे डान्स. घे पाऊल पुढे जरा. डान्स वगैरे केल्यानंतर सगळ्यांनी आम्ही फोटो म्हणजे 4-5 रील्स काढल्या खूप छान. हे आहे चकुली आजीची तर गोष्ट अशी आहे की यांना बेवारस म्हणून जिथं डेड बॉडी ठेवतात ना तिथं ठेवलं होतं, परंतु ज्योतिताईंनी त्यांना घरी आणलं आणि आज 2 वर्ष झाल्या त्या जिवंत आहेत बघा. म्हणजे ज्याचं आयुष्य जिथं लिहिलेलं आहे तो तिथं व्यवस्थित जात असतो. तर नंतर सगळ्यांसोबत मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढले, सेल्फी वगैरे काढले. आणि चकुली आजी आणि अनिता ताईसोबत जास्तच काढल्या, कारण ह्या दोघींना खूप ॲक्टिव्ह आहे. बाकीच्या पण खूप ॲक्टिव्ह आहे, खूप छान आहे. परंतु ज्या अनिता ताई आहे ना त्यांना डान्स वगैरे करण्याची खूप आवड आहे. आणि चकुली आजी पण खूप छान आहेत. नंतर ताई थोड्याशा बोलले. तर अनिता आजी आहेत ना त्यांनी मस्तपैकी एक कविता बोललेली आहे मराठीमध्ये. तर ती कविता ऐकताना खूप छान वाटत होती, कारण अनिता ताई डान्समध्ये सुद्धा परफेक्ट आहेत आणि त्यांचं बहुतेक गायक होते काय, त्यांचा आवाजसुद्धा खूप गोड आहे. आणि त्यासोबतच फक्त त्यांची एकच आहे की त्यांना लवकर ऐकू येत नाही, बस त्यांना ऐकायचा प्रॉब्लेम आहे. बाकी मस्त मिळून मिसळून राहते. यांच्यात मनात दुःख असेलच ना, कारण यांना माहीतच असेल ह्या कुठल्या आहे काय आहे, परंतु हे यांनी मनातून काढून टाकलेले आहे की जर आपलेच मुलं एक्सेप्ट करत नाही. आणि ताई खरं ज्योतिताईला सॅल्यूट द्यावं लागेल की ते एवढ्या लोकांना सांभाळतात. सरकारची त्यांना काहीही मदत नाही आहे, तरी तुमच्या आमच्यासारखे लोक त्यांना मदत करतात. आणि त्याच्यावरच ते एवढंच असून शासन कोणतरी हॉस्पिटल आहे तिथं ते 100 लोकांचं जेवणाचं वाटपसुद्धा करतात. आणि माझं पण असं मत आहे की फुलने फुलाची पाकळी आपला मुंगीचा म्हणजे म्हणतो ना मुंगीचा वाटा जो म्हणतो ना, तेवढी जरी मदत अशा लोकांना झाली ना तर भरपूर आहे. कारण आजपर्यंत आपण फक्त चुकीच्या लोकांना मदत केली, परंतु त्या लोकांनी वेळ आल्यावर त्यांची गरज संपल्यावर आपल्याच याच्यावर लाथ मारली. त्याच्यामुळे मी तर ठरवलेलं आहे की या लोकांना मी भेटणार आणि मदत पण करणार. आपल्याला कोणी विचारत नसतं. आपण जेव्हा एकटं होतो, जेव्हा काही गोष्टी आपल्याबरोबर घडल्या की आपल्या पहिलं घरातले आपली साथ सोडून देतात. काय होतं माहिती नाही. लग्न झालं, मुलगी लोकांच्या घरी गेली की घरच्यांना वाटतं मुलीचं स्वतः तिनं बघावं, पण तिला म्हातारपणापर्यंत आई वडिलांच्या घरच्या आधाराची गरज असते. कारण त्या अंगणामध्ये ती खेळलेली असते, भावाबरोबर भांडलेली असते, भावाच्या प्रेमाला ती आसुसलेली असते. पण का लग्न झाल्यावर प्रेम कमी होतं आई वडिलांचं आणि का त्या मुलीला एकटं टाकतात ते आतापर्यंत भगवंतालाच माहिती आहे, आपल्याला माहिती नाहीये. पण प्रत्येक मुलीला वाटतं, प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक आजीला वाटतं की घरच्यांचं प्रेम मिळावं आणि कोणीतरी तिच्या स्वतःच्या भावना ऐकून घ्यावं, तिला काय दुःख आहे काय नाहीये. उगाचच काहीतरी म्हणून त्या बहिणीचं म्हणा किंवा त्या मुलीचं मन दुखवणं, तिला स्वतःला एकटं जग असं म्हणून थोडंसं तिला खंबीर करणं. किंवा आता जे तुम्ही आहात उभारलात तर खरंच मी सांगते की तुम्ही खूप छान आई आहात,
खूप छान पत्नी आहात, खूप छान मुलगी आहात आणि खूप छान असं नाहीये. मी पण आहे सोशल मीडियावर, मी पण काम करते, पण जी आई मुलांसाठी करू शकते ती मलाही माहिती आहे. मीही काही काळापूर्वी समाजाच्या अनेक दुकानात जाऊन भीक मागितली माझ्या दोन्ही मुलांसाठी. माझ्यावर बी काही गोष्टी बेतलेल्या होत्या. आई ही सगळं करते त्या मुलांसाठी, पण आज कुठंतरी लग्न झाल्यावर घरातल्यांचा आधार तुटणं, सासू सासऱ्यांचा आधार नाहीये, आई वडिलांच्या इकडचा आधार नाहीये. आणि खरं सांगते मी, खूप चांगली तू झाशीची राणी आहे. तुझ्या मुलांसाठी तू आई म्हणून खंबीर उभी राहा. कोणी काहीही म्हणू दे. सीतामाईला नावं ठेवलेले लोखंडी ह्या समाजात आपण कोण काय म्हणतंय न विचार करता स्वतःला उभं करायचं, छान जगायचं. हे आयुष्य एकदाच मिळतं. पुन्हा भगवंतासाठी रडायचं, देवाकडे रडायचं, देवाऱ्याच्या पुढे बसायचं, स्वामींपुढे रडायचं, महादेवा पुढे रडायचं की देवा जेव्हा तू जेवढं आयुष्य दिलंय आम्हाला तेवढं मी माझ्या मुलांसोबत जगेल, मी स्वतः छान जगेल, तुझी भक्ती करेल. अशा समाजामध्ये दीन दुबळे आहेत, काही गरीब आहेत. मी एवढंसं कमवत असेल पण त्याच्यात एवढा वाटा, मुंगीचा खडा तरी मी नेऊन अशा गरीब पोरांना देईल की त्याचं पुण्य माझ्या लेकरांना लाभू दे, त्यांचं अधिक माझ्याकडे येऊ दे. तर रडायचं नाही. आमच्याकडे कधीही वाटलं, काही वाटलं की इथे यायचं. आपल्याला दुःख खूप कमी आहे ह्या माता मावल्यांपेक्षा. यांनी सगळ्यांनी दुखवलेलं आहे ना वत्सलाजी? खूप आशीर्वाद आहेत सगळ्यांचे. नाही रडायचं, नाही रडायचं, नाही रडायचं बाळा. आहे का म्हणा आमच्या आईकडे यायचं, आमच्या आईकडे यायचं, मोठी बहीण म्हणून आईकडे यायचं. काय काळजी नको कर. पुण्यामध्ये आहे ना, होय बहीण आहे, आई आहे. अर्ध्या रात्री ह्या बहिणीकडे आईकडे यायचं. हिचे दार सगळ्यांसाठी उघडे आहेत मंदिरासाठी. यायचं कधीही काय वाटलं अर्ध्या रात्री फोन लावायचं. माझी 2 मुलं आहेत, मी आहे. काहीही प्रॉब्लेम येऊ, कसलंही संकट येऊ, ताई मी असं असं झालंय बघ माझ्या, तू येतीस साईडपर्यंत. कुठंही पुण्यात कुठल्याही टोकावर राहा, मी तिथं अर्ध्या रात्री येते. छान राहा, खुश राहा, आनंदी राहा. कधीही वाटलं माझ्यापर्यंत ये, इथं 1-2 दिवस राहा. मी बहिणीचं घर म्हणून राहा, माहेर म्हणून राहा. मी प्रत्येक मुलीला सांगते माझ्यापर्यंत या, राहा. ही सगळं दुःख आहे, त्यांच्यापेक्षा दुःख खूप कमी आहे बाळा आपल्याला, कळलं का? आई वडील गेले, नवरा गेला, मुलं गेली, नातेगोते गेली, फक्त राहिले ते वृद्धत्व पण. आणि हे खूप छान जगतायत. यांनी विसरून गेले काय घडलं आमच्या बरोबर. आपण पण आहे ना विसरणार नाहीये. आपण अजून आपण आहोत त्या यंग ह्याच्यामध्ये. ह्यांच्यावर येऊ ना तेव्हा हे जाऊ दे आई मला म्हणतात असं करतात. पण हळूहळू आहे ना आपण पण आहे ना स्वतःला सावरायचं. आपल्या मुलांसाठी तब्येतीवर परिणाम होतो. हा काय खूप सारे आशीर्वाद म्हणा बाळा. खूप आशीर्वाद मुलांना आणि तुम्हाला खूप सारा अर्ध्या रात्री आईला फोन करायचा. फोन करायला छकुले किती लोक राहतात इकडे येऊन? राहते 2-3 दिवस राहते. मग तुम्ही बारकी बाळा घेऊन महिन्याची बाळा घेऊन येतात मुली रडत माझ्यापाशी. मी काय सोशल मीडियावर नाही टाकत त्यांचं, पण खूप येतात, अधूनमधून येतात. नवऱ्यासंग भांडण झालेली असतात, काय झालेलं असतं घरातून. महिन्याचं बाळ घेऊन आले ना गं, एवढंच येतं. सगळ्यांना मी 8-8 दिवस ठेवून घेते, 15 दिवस त्यांचे प्रश्न सोडून त्यांना त्यांच्या घरी महिना ठेवून घेतले. इथं पुण्यात वाटलं ना एकटे कधी पण इथे यायचं. नाही मी आता प्रत्येक महिन्यात येत जाणार, यायचं. कारण कसं ते काम तिला सुट्ट्या मिळाल्या ना तर तिला पण घेऊन स्वराला पण घेऊन एक दिवस. गणपती 2-3 वर्ष झाले की आम्ही घरात बर्थडे करणं बंदच केलेलं आहे. तिच्या मागच्या वेळेस आणि या दोघांचे कसं सेम बर्थडे, म्हणजे आमची तिघांचे पण 15 दिवसात बर्थडे येतात, 8-8 दिवसाच्या अंतराला. तर मागच्या वेळेस आम्ही अमरावती. चला फ्रेंड्स, तर आम्ही यांच्यासोबत आज आमचा आनंद साजरा केलेला आहे. हे आजी खूप छान आहे, छकुली आजी म्हणतात यांना, आणि यांनी आशीर्वाद दिलेला खूप म्हणजे सक्सेस झालेला आहे प्रत्येकाचा. आपल्याला सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे आणि सर्व आजींसोबत भेटून खरंच खूप छान वाटलं मला. म्हणजे असं वाटलं की आपण आपल्या आईंना भेटलेला आहो. खरंच खूप छान वाटलं बघा. आणि आम्हाला किती वेळ झाला परंतु अजूनही इथून जायची इच्छा होत नाही आहे, परंतु उशीर होत आहे त्याच्यामुळे आम्ही जातो. ओके चला बाय बाय सर्वांना. माझं मोहिनी हजारे. मोहिनी हजारे. मोहिनी हा, यांच्यासोबत मी भरपूर डान्स केलेला आहे, तो पण टाकणार आहे. ओके थँक्यू. वेलकम. वेलकम. भेटू लवकरच. हा भेटू लवकर. आता केव्हा येते? आता पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात हा, मुलगी आल्यानंतर येते. फोन करते मी तुम्हाला. 1 महिना आधी आईला कर पण. हो हो, आईलाच करते फोन. 2 दिवस आधी कर. बरं ठीक आहे, चालते. हो चला येते. बाय बाय. हा बाय बाय. बाय. टाटा. टाटा. बघा आपले स्वामी महाराजच आपल्याला चांगल्या चांगल्या लोकांची भेट करून देतात. तुम्ही बघू शकता, हे ताईचं काम आहे. सगळं दाखवत आहे बेटा, तू शांत बस. तर तुम्हाला मदत करायची असेल तर हा QR स्कॅन करून तुम्ही
तुमची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. खूप छान त्यांचं घर होतं. स्वामी महाराज, गणपती बाप्पा आणि ह्या आहेत आपल्या सिंधुताई सपकाळ, आपल्या ताई माई, ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक मुलगी हे खंबीर होते आणि स्वावलंबी बनते. खूप छान वाटलं तुमच्या इथं येऊन, मला खरंच खूप छान वाटलं. असं वाटते माहेरात आली मी आज. नाही, ज्योतिताईंचं घर म्हणजे माहेरच आहे सगळ्यांचं. आजी आजोबांचं हे मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये कधीही येताना विचार करायचा नाहीये. कधीही दुःख वाटलं, काय वाटलं तर ह्या आईपाशी येऊन सांगायचं, ह्या बहिणीपाशी सांगायचं. तेवढं दुःख मला माहिती आहे की एका स्त्रीचं काय दुःख असू शकतं जेव्हा घरातले परिवारातलं कोणी साथ सोडतं आणि त्याच्यामध्ये ती एकटी पडती, तेव्हा किती स्ट्रॉंग होऊन तिला जगावं लागतं. प्रत्येक आई एवढी स्ट्रॉंग नसते, मुलगी एवढी स्ट्रॉंग नसते, पण तिला कुणाच्या तरी आधाराची गरज असते. आणि ज्या वेळेस तिला खरी गरज असते त्यावेळेस का असं होतं मला नाही माहिती, पण मला माईंचे शब्द आठवतात की माई म्हणते ज्यावेळेस वेळ वाईट असेल त्यावेळेसच आपली नातेगोते लांब पळून जातात आणि आपण स्ट्रॉंग व्हायचं असतं, आपण खंबीर व्हायचं असतं, आपण स्वतःला कधी तुटून जायचं नाही आणि कधी आत्महत्या करायची नाही. हे माईंचे विचार आहेत मला सांगितलेले. म्हणून मी प्रत्येक माझ्या मुलीला, बहिणीला, सगळ्याला सांगते की खूप छान लढा, आयुष्याशी झुंजा, खूप काहीतरी छान उभे राहा, मुलांबाळांचा खूप छानपैकी त्यांचा सांभाळ करा. त्यांना एक अशा आईनी सांभाळे दाखवून द्या की तिला कुणाचाही आधार नव्हता, सपोर्ट नव्हता. त्या आईने तुम्हाला खूप मोठं केले. एक माणूस म्हणून उभे राहा, एक समाजासाठी एक चांगला व्यक्ती म्हणून उभे राहा आणि आईवर खूप प्रेम करावं लहान मुलांनी. मला असं वाटतं माझी दोन्ही मुलं आज खूप प्रेम करतात माझ्यावर. तर तसंच मी मोहिनीला पण सांगेल की ही छोटा आहे आता 5-6 वर्षाचा, पण एक दिवस असं येईल की ह्या सगळ्या दुःखातून ज्या मुलांचा वाढव करते आता आणि ज्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं पुण्यासारख्या सिटीमध्ये घेऊन आली ती. पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि करत राहा. कोणी काही म्हणू दे, आयुष्य संग आपण लढत राहायचं आणि स्वामी आहेत सगळ्यांबरोबर. आणि ह्या मुलांना एक दिवस असं उभे राहतील ना तर ह्या मुलांमुळे मोहिनीला पण ओळखलं जाईल आणि मोहिनीची मुलं मोहिनीमुळे आता ओळखतात. पण असा एक मुलगा छोटासा, ह्याचं बघितलंय मी आल्याबरोबर, ह्याला काहीच माहिती नाहीये. मिठाईचं पाकिट उघडणं, आजी लोकांना देणं, खूप मोठा सेवाभाव आहे आणि तो दिसून येतो लहान लेकरांमध्ये मला. कारण माझा तो सायकोलॉजी म्हणजे मी माणसांमध्ये राहते आता सध्या, तर मला कळून येतं. आणि ह्या स्ट्रॉंग आईचे स्ट्रॉंग मुलं आहे ना. मग छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. तर खरंच खूप छान वाटते इथं आल्यानंतर. म्हणजे खरंच खूप छान फील होते. मीच म्हणजे माहेरी आलो म्हणून. आणि खूप तुम्हाला माहिती आहे की मी एरवी मी खूप स्ट्रॉंग आहे, परंतु जेव्हा असं म्हणजे कोणी प्रेम केलं किंवा आईच्या मायेने बोलले ना तर स्ट्रॉंग मोहिनी एकदम 2 मिनिटात रडून देते. असो तर या हप्त्यात जास्तच रडापडी झालेली आहे असं वाटते मला माझ्या चॅनलवर पण. म्हणजे मी कसं माहेरी पण गेली, त्याच्या माहेरून येताना पण रडली, असं म्हणजे भरपूर वेळा या महिन्यात म्हणजे रडलेली आहे मी. बाई आणि एक स्त्री दुःख काय करू शकते की रडून. रडलं की मन मोकळं होतं. रडायचं. तर चला आता आम्ही निघणार आहे कारण आम्हाला भरपूर असा वेळ झाला. ठीक आहे ताई, येतो मग आम्ही. धन्यवाद, तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघींचे. आणि तुम्ही मदतही मला केलेली आहे, आटा सामान किराणा आणलेला आहे. तर ह्या बहिणीला, एकट्या बहिणीला पडलेल्या आहे, एकट्या बहिणी पडलेलीनं मदत केलेली आहे. तर खरंच तुमच्यासारख्या बहिणी माझ्या पाठीशी आहेत, भाऊ पाठीशी आहेत, म्हणून ही कुठंतरी ज्योती एक काम करते. आणि तुमची अशीच प्रगती हो, सुख समृद्धी आनंद ऐश्वर सगळं भेटो आणि दुःख कमी हो, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आणि कधीही वाटलं की आपल्या ताईच्या घरी, आईच्या घरी यायचं. हो नक्की. बाय बाय. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.